Hello, good morning everyone, and welcome back to the class of Compulsory English. I am your teacher, Rajiv Taide, and today we will begin with the text, and the very first chapter from your text is The Eyes Are Not Here. Today, in this lecture, we will see the introduction regarding the author Ruskin Bond. We will come across some information about him, and in the second part we will see the outline of this chapter. What is there in it? Kind of outline summary we can call it. So I will begin with it. Ruskin Bond, a renowned Anglo-Indian writer, was born in Kasauli, Himachal Pradesh, India in 1934. 1934 साली हिमाचल प्रदेशमधील कसौली या ठिकाणी आपले रस्किन बॉन्ड यांचा जन्म झाला, जे एक प्रसिद्ध अँग्लो इंडियन रायटर आहेत. आता तुम्हाला विचार पडला असेल की व्हॉट इज मीनिंग ऑफ अँग्लो इंडियन. हॅव्हिंग द ancestry of British and born in India, born and brought up in India, the person who has ancestry म्हणजे याचे पूर्वज कोण आहेत? ब्रिटिश आहे, जो आधीपासूनचा मूळचा ब्रिटिश आहे आणि जो भारतामध्ये शिकला किंवा याचा जन्म झाला, वाढला. तर त्या अशा ऑथरला आपण किंवा अशा व्यक्तींना आपण अँग्लो इंडियन म्हणून ओळखतो. तर ही ग्रीव अप इन जामनगर, देहरादून अँड शिमला. ते जामनगर, देहरादून आणि शिमला या भागामध्ये लहानाचे मोठे झाले. इन हिज रायटिंग करियर ऑफ अबाउट 40 years, he has written essays and novels, more than 30 books for children and over 100 short stories. त्यांच्या करिअरमध्ये, लिखाणाचं त्यांचं जे करिअर आहे 40 वर्षांचं, या 40 वर्षांच्या कालखंडात त्यांनी निबंध, कादंबऱ्या आणि 30 पेक्षा अधिक लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली आणि 100 पेक्षा जास्त शॉर्ट स्टोरीज लिहिल्या, लघुकथा लिहिल्या. स्पेशल मेन्शन मस्ट बी मेड ऑफ हिज 3 collections ऑफ शॉर्ट स्टोरीज. आपल्याला मुख्यत्वे त्यांच्या 3 महत्त्वाच्या शॉर्ट स्टोरीजकडे लक्ष द्यायचं आहे किंवा त्यांचा उल्लेख करावा लागेल. अशा त्या आहेत. त्यामधली पहिली आहे द नाईट ट्रेन ॲट देवळी, दुसरी आहे टाइम स्टॉप्स ॲट शामली आणि तिसरी आहे अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. तर अशा प्रकारची ती जे 3 बुक्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत त्यांच्या लिखाणातील कारकिर्दीसाठी. द लास्ट नेम्ड कलेक्शन won him prestigious Sahitya Akademi Award for English Writing in India in 1992. त्यांचं शेवटचं पुस्तक आहे अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. या पुस्तकाकरिता त्यांना अतिशय मानाचा असा साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला इंग्लिशमध्ये रायटिंग करण्याकरिता 1992 साली. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की रस्किन बॉन्ड यांना कुठला अवॉर्ड 1992 साली मिळाला किंवा साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना किती साली मिळाला. तर याची नोंद करून ठेवणे. ही हॅज ऑल्सो एडिटेड 2 अँथॉलॉजीज. आता अँथॉलॉजी म्हणजे काय? अँथॉलॉजी म्हणजे कलेक्शन ऑफ बुक्स ऑर कलेक्शन ऑफ पोएम्स. ज्या पुस्तकामध्ये कविते इकडून तिकडून कलेक्ट करून त्यांना त्या पुस्तकात लिहिल्या जातं किंवा छापल्या जातं, त्यांना आपण अँथॉलॉजीज असं म्हणतो. तर द पेंग्विन बुक ऑफ इंडियन घोस्ट स्टोरीज अँड द पेंग्विन बुक ऑफ इंडियन रेल्वे स्टोरीज या 2 पुस्तकांचं त्यांनी एडिशनसुद्धा केलं. त्यांचं
ते स्क्रुटिनी त्यांनी केली आणि त्यामध्ये काही असलेल्या उणिवा त्यांनी एडिट केल्या, सूचना त्यांना दिल्या तशा करण्याच्या. रस्किन बॉन्ड रोट हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ वेन ही वॉज नियरली 17. रस्किन बॉन्ड यांनी आपली पहिली कादंबरी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी लिहिली आणि त्या कादंबरीचं नाव होतं द रूम ऑन द रूफ. दिस एक्स्ट्रा ऑर्डिनरी फीट फेच्ड हिम जॉन ल्युलिन मेमोरियल प्राइज इन 1957. आणि त्यांच्या या लिखाणामुळेच त्यांना जॉन ल्युलिन मेमोरियल प्राइज 1957 साली मिळालं. हे सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा. हिज नेक्स्ट नॉवेल वॅग्रंट्स इन द व्हॅली, अ सिक्वल टू द रूम ऑफ द रूफ, वॉज ऑल्सो रिटन क्वाईट अर्ली इन हिज लाईफ. त्याच पुस्तकाचा पुढचा भाग, द रूम ऑन द रूफ या पुस्तकाचा पुढचा भाग, सिक्वल म्हणजे पुढचा भाग, त्याला म्हणतो आपण नेक्स्ट एपिसोड, वॅग्रंट्स इन द व्हॅली हे पुस्तक त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातच लिहून काढलं होतं. ही ऑल्सो पब्लिश्ड अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन अंडर द टायटल रेन इन द माउंटेन. त्यांनी एक कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन म्हणजे कादंबरी, ठीक आहे. तर नॉन फिक्शन म्हणजे जी कादंबरी नाही आहे परंतु एक चांगली मोठी स्टोरी आहे, तर त्या स्टोरीचं सुद्धा त्यांनी पब्लिकेशन केलं. तर रेन इन द माउंटन असं त्याचं नाव आहे. दिल्ली इज नॉट फार दुसरं आहे. द बेस्ट ऑफ रस्किन बॉन्ड हे तिसरं पुस्तक. तर या 3 कलेक्शनचं त्यांनी पब्लिकेशन केलं. ऑल्सो सॉ द लाईट ऑफ द डे व्हेरी सून. आणि त्यांनी दिवससुद्धा फार लवकर बघितला. तर अशा प्रकारची पुस्तकं त्यांनी त्या ठिकाणी पब्लिश केलेली आहेत. ओरिजिनली द आईज आर नॉट हिअर, ऑल्सो नोन ॲज द गर्ल अँड द ट्रेन. आता पहा, तुम्हाला हा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो की आईज आर नॉट हिअर या पुस्तकाला आणखी काय म्हणून ओळखले जाते, तर त्याचं उत्तर आहे द गर्ल अँड द ट्रेन. बाय रस्किन बॉन्ड वॉज पब्लिश्ड इन कंटेम्पररी इंडियन इंग्लिश स्टोरीज. It is a touching tale of 2 unfortunate passengers who sat in proximity in the compartment of a train. आता पहा, या ठिकाणी आपल्याला आउटलाईनमध्ये सांगितलेलं आहे की ही जी स्टोरी आहे ही कंटेम्पररी इंग्लिश स्टोरीज या पुस्तकामध्ये पब्लिश झाली होती. आणि ही एक अशी कथा आहे जी टच करून जाते, स्पर्श करून जाते माणसांच्या मनाला आणि हृदयाला. आणि या कथेमध्ये आपल्याला 2 कॅरेक्टर पाहायला मिळतात जे कसे आहेत, दुर्दैवी आहेत. आता त्यांना दुर्दैवी का बरं म्हटलेलं आहे याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला जेव्हा टेक्स्ट वाचून दाखवेल तेव्हा तुम्हाला ते कळेल. हू सॅट इन प्रॉक्झिमिटी इन द कंपार्टमेंट ऑफ अ ट्रेन. जे अगदी सहजपणे किंवा प्रवास करताना त्यांना करायला भाग पाडला असेल तर ते त्या ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये बसले होते आणि तिथून त्यांनी काही काळ प्रवास केला सोबत. आणि त्या प्रवासामध्ये काय घडलं हे आपण आता आपल्या पुढल्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तरी तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा हे टेक्स्ट वाचावं, समजून घ्यावं आणि काही अडचण असल्यास मला कॉल करावा. टिल देन टेक केअर. गुड बाय.